श्री विष्णु के 24 नाम। ओम श्री केशवाय नमो नमः। ओम श्री नारायणाय नमो नमः। ओम श्री माधवाय नमो नमः। ओम श्री गोविंदाय नमो नमः। ओम श्री विष्णवे नमो नमः। ओम श्री मधुसूदनाय नमो नमः। ओम श्री त्रिविक्रमाय नमो नमः। ओम श्री वामनाय नमो नमः। ओम श्री श्रीधराय नमो नमः। ओम श्री ऋषिकेशाय नमो नमः। ओम श्री पद्मनाभाय नमो नमः। ओम श्री दामोदराय नमो नमः। ओम श्री संकर्षणाय नमो नमः। ओम श्री वासुदेवाय नमो नमः। ओम श्री प्रद्युम्नाय नमो नमः। ओम श्री अनिरुद्धाय नमो नमः। ओम श्री पुरुषोत्तमाय नमो नमः। ओम श्री अधोक्षजाय नमो नमः। ओम श्री नरसिंहाय नमो नमः। ओम श्री अच्युताय नमो नमः। ओम श्री जनार्दनाय नमो नमः। ओम श्री उपेन्द्राय नमो नमः। ओम श्री हरये नमो नमः। ओम श्री श्रीकृष्णाय नमो नमः। साक्षात् श्री आदिशक्ति माताजी श्री निर्मला देव्यै नमो नमः। आपण आवाहनाचे अर्थ समजून घेऊया। कोटी कोटी प्रणाम करतो आम्ही श्री गणेशाला, प्रथम पूजिताला गणनायकाला। कोटी कोटी प्रणाम करतो आम्ही सरस्वतीला, ज्ञान आणि गुणाच्या देवीला। कोटी कोटी प्रणाम करतो भवसागर तारणाऱ्या त्या सद्गुरु शक्तीला। कोटी कोटी प्रणाम करतो आम्ही वेदांना व प्रथम पुरुषाला, ज्याने वेदांचे कार्य केले आहे। कोटी कोटी प्रणाम करतो आम्ही सर्व स्वरूपाच्या देवी देवतांना व आमच्या गुरु श्री आदिशक्तींना, श्री माताजी निर्मला देवींना। कोटी कोटी प्रणाम करतो आम्ही आमच्या कुळातल्या देवी देवतांना। कोटी कोटी प्रणाम करतो आम्ही या वास्तूमध्ये उपस्थित असलेल्या देवी देवतांना। कोटी कोटी प्रणाम करतो आम्ही या गावातल्या, या ग्रामातल्या उपस्थित सर्व देवी देवतांना। कोटी कोटी प्रणाम करतो आम्ही श्री इंद्राला व श्री सचीला, श्री शिव पार्वतीला। कोटी कोटी प्रणाम करतो आम्ही श्री महालक्ष्मी व महाविष्णूला। नमस्कार करतो आम्ही कालका परशुरामाला, ज्या हाती श्रीराम, ज्यांच्या हातात वज्र आहे, जे अशुद्ध इच्छेचं व भय व मृत्यूचं नाश करतात। कोटी कोटी प्रणाम करतो आम्ही आमच्या आई वडिलांना व आमच्या पितरांना। कोटी कोटी प्रणाम करतो आम्ही ह्या नवग्रहांना व त्यांच्या राजा सूर्याला। आम्ही प्रणाम करतो सर्वांनाच, सर्व देवी देवतांना। आम्ही प्रणाम करतो
ब्राह्मणांना ज्यांनी ब्रह्माला जाणले आहे आणि आजची पूजा अधिष्ठित करत आहेत. नमस्कार असो त्या श्री वक्रतुंडाला, देवता कोटी सूर्यांची शक्ती स्वतःमध्ये धारण करणाऱ्या श्री गणेशाला. सदैव हे गणपती आपल्या परम कृपेत आमचे सर्व कार्य सफल व्हावेत, आमच्या सर्व इच्छा शुद्ध व्हाव्यात, पूर्ण व्हाव्यात व आमच्या सर्व कर्मांना परमेश्वरी शक्तीशी एक रूप होऊन यशस्वी व कीर्तिवान व्हावेत. कोटी कोटी नमन करतो आम्ही ह्या धर्तीवर असणाऱ्या चांगुलपणाला, जे साक्षात परमेश्वर आहे. आवाहनम. ओम श्रीमन्महागणाधिपतये नमः. श्री सरस्वत्यै नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री वेदाय नमः. श्री वेदपुरुषाय नमः. श्री इष्टदेवताभ्यो नमः. श्री कुलदेवताभ्यो नमः. श्री स्थानदेवताभ्यो नमः. श्री ग्रामदेवताभ्यो नमः. श्री वास्तुदेवताभ्यो नमः. श्री सचिपुरंदराभ्यां नमः. श्री उमामहेश्वराभ्यां नमः. श्री लक्ष्मीनारायणाभ्यां नमः. श्री कालका परशुरामेभ्यो नमः. श्री माता पितृभ्यां नमः. श्री आदित्य नवग्रह देवताभ्यो नमः. सर्वेभ्यो देवेभ्यो नमः. सर्वेभ्यो ब्राह्मणेभ्यो नमः. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. साक्षात् श्री आदिशक्ति माताजी श्री निर्मला देव्यै नमो नमः. जय श्री माताजी. संकल्प. मम आत्मनाः सहजयोगी कुटुंबानां आत्मोन्नति प्रीत्यर्थं मोक्ष प्राप्ति प्रीत्यर्थं साक्षात् श्री आदिशक्ति माताजी श्री निर्मला देव्ये पूजनं करिष्ये. आईच्या नावाचा घट भरणे, कलश, परमशक्तिदायिनी, धन समृद्धी, सुख शांती प्रदाता कलश देवता हे काय आहेत, ह्यांचे वर्णन काय आहेत हे आपण समजून घेऊया. श्री विष्णू निवास करतात कलशाच्या मुखामध्ये. श्री रुद्र शिवा निवास करतात कलशाच्या कंठामध्ये. श्री ब्रह्मदेव निवास करतात कलशाच्या मूलामध्ये. सप्तमात्रिका निवास करतात कलशाच्या मध्यामध्ये. साती समुद्राचं आणि भूमिमातेच्या परमशक्तीचं रूप हे कलश निवास करतं परमेश्वरी शक्तीच्या पूर्ण अवतारामध्ये. ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद व अथर्ववेद ह्या तिन्ही वेदांच्या परम ज्ञानाच्या गुरुशक्ती स्वरूपाच्या शक्ती निवास करतात या जलामध्ये. गायत्री, सावित्री, शांती पुष्टिकरी परमदेवीचे स्वरूप प्रसन्न व्हावे आणि विश्वातील सर्व नाशवंत आसुरी शक्तींचा नाश करावा. हे आईंचे परमस्वरूप गंगे, यमुने, गोदावरी, सरस्वती, नर्मदा, सिंधू, कावेरी परमदेवीचे जल निवास करतात या कलशामध्ये. नमस्कार असो श्री महावरुण देवता. आम्ही तुझ अर्पण करीतो गंध, अक्षता, पुष्प, सर्व प्रकारचे समर्पण
परमेश्वरी श्री आई आदिशक्ती जगदंबा आम्हाला प्रसन्न व्हावी व कलश रूपामध्ये सर्वत्र सुख, शांती, प्रेम, करुणा, आनंद नांदावे. जय श्रीनाथाजी. ओम त्वमेव साक्षात् श्री कलश देवता साक्षात् श्री आदिशक्ति माताजी श्री निर्मला देव्यै नमो नमः. ओम शुभं भवतु. कलशस्य मुखे विष्णु कंठे रुद्र समाश्रिता मूले तत्र स्थितो ब्रह्मा मध्ये मातृगणा स्मृता कुक्षो तु सागरा सर्वे सप्तद्वीपा वसुन्धरा यजुर्वेदो अथर्ववेद सामवेदो हथवर्णः अंगेश्चैव संहिता सर्वे कलशन्तु समाश्रिता अत्र गायत्री सावित्री शांति पुष्टिकरी तथा आयान्तु देव पूजार्थ दुरिताक्षयमकारका गंगे चैव यमुने चैव गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधु कावेरी जलेऽस्मिन् सन्निधिं कुरु. ओम श्री वरुणाय नमः. सर्वोपचारार्थ गंधाक्षतपुष्पं समर्पयामि. साक्षात् श्री आदिशक्ति माताजी श्री निर्मला देव्यै नमो नमः. राजश्री सोल से सारे अपडेट्स पाने के लिए बेल आइकन दबाइए. श्री गणेशाय नमः. ॐ जपाकुसुम संकाशं काश्यपेयं महाद्युतिम् तमोरिं सर्वपापघ्नं प्रणतोऽस्मि दिवाकरम्. ॐ दधिशङ्खतुषाराभं क्षीरोदार्णवसम्भवं नमामि शशिनं सोमं शम्भोर्मुकुटभूषणम्. ॐ धरणीगर्भसम्भूतं विद्युत्कान्तिसमप्रभं कुमारं शक्तिहस्तं च
मङ्गलं प्रणमाम्यहम्। ॐ प्रियङ्गुकलिकाश्यामं रूपेण प्रतिमं बुधं सौम्यं सौम्यगुणोपेतं तं बुधं प्रणमाम्यहम्। ॐ देवानां च ऋषीणां च गुरुं काञ्चनसन्निभं बुद्धिभूतं त्रिलोकेशं तं नमामि बृहस्पतिम्। ॐ हिमकुन्दमृणालाभं दैत्यानां परमं गुरुं सर्वशास्त्रप्रवक्तारं भार्गवं प्रणमाम्यहम्। ॐ नीलाञ्जनसमाभासं रविपुत्रं यमाग्रजं छायामार्तण्डसम्भूतं तं नमामि शनैश्चरम्। ॐ अर्धकायं महावीर्यं चन्द्रादित्यविमर्दनं सिंहिकागर्भसम्भूतं तं राहुं प्रणमाम्यहम्। ॐ पलाशपुष्पसङ्काशं तारकाग्रहमस्तकम् रौद्रं रौद्रात्मकं घोरं तं केतुं प्रणमाम्यहम्। इति श्रीवेदव्यासविरचितम् आदित्यादि नवग्रहस्तोत्रं सम्पूर्णम्। नमस्ते गणपतये त्वमेव प्रत्यक्षं तत्त्वमसि त्वमेव केवलं कर्तासि त्वमेव केवलं धर्तासि त्वमेव केवलं हर्तासि त्वमेव सर्वं खल्विदं ब्रह्मासि त्वं साक्षादात्मासि नित्यं ऋतं वच्मि सत्यं वच्मि अवत्वं माम् अवभक्तारम् अवश्रोतारम् अवदातारम् अवधातारम् अवानूचानमवशिष्यम् अवपश्चात्तात् अवपुरस्तात् अवोत्तरात्तात् अवदक्षिणात्तात् अवचोर्ध्वात्तात् अवाधरात्तात् सर्वतो मां पाहि पाहि समन्तात्। त्वं वाङ्मयस्त्वं चिन्मयः त्वं आनन्दमयस्त्वं ब्रह्ममय त्वं सच्चिदानन्दाद्वितीयोऽसि त्वं प्रत्यक्षं ब्रह्मासि त्वं ज्ञानमयो विज्ञानमयोऽसि। सर्वं जगदिदं त्वत्तो जायते सर्वं जगदिदं त्वत्तस्तिष्ठति सर्वं जगदिदं त्वयि लयमेष्यति सर्वं जगदिदं त्वयि प्रत्येति त्वं भूमिरापो नलो नीलो नभः त्वं चत्वारि वाक्पदानि त्वं गुणत्रयातीतः त्वं देहत्रयातीतः
त्वं कालत्रयातीतः त्वं मूलाधारस्थितोऽसि नित्यम् त्वं शक्तित्रयात्मकः त्वां योगिनो ध्यायन्ति नित्यम् त्वं ब्रह्मा त्वं विष्णु त्वं रुद्र त्वम् इन्द्र त्वम् अग्नि त्वं वायु त्वं सूर्य त्वं चन्द्रमास्त्वं ब्रह्मभूर्भुवस्वरो गणादिं पूर्वमुच्चार्य वर्णादिं तदनन्तरम् अनुस्वार परतरः अर्धेन्दुरसितम् कालेन रुद्धम् एतत्तव मनुस्वरूपम् गकार पूर्वरूपम् अकारो मध्यमरूपम् अनुस्वारश्चान्त्यरूपम् बिन्दुरुत्तररूपम् नादः सन्धानम् सहिता सन्धिः सैषा गणेश विद्या गणकऋषिः नित्यं गायत्री छन्दः गणपतिर्देवता ॐ गं गणपतये नमः एकदन्ताय विद्महे वक्रतुण्डाय धीमहि तन्नो दन्ति प्रचोदयात् एकदन्तम् चतुर्हस्तम् पाशमङ्कुशधारिणम् रदम् च वरदौ हस्तै बिभ्राणम् मूषकध्वजम् रक्तल्लम्बोदरम् शूर्पकर्णकम् रक्तवाससम् रक्तगन्धानुलिप्ताङ्गम् रक्तपुष्पैः सुपूजितम् भक्तानुकम्पिनम् देवम् जगत्कारणमच्युतम् आविर्भूतम् च सृष्ट्यादौ प्रकृते पुरुषात् परम् एवम् ध्यायति यो नित्यम् स योगी योगिनां वरः नमो व्रातपतये नमो गणपतये नमः प्रमथपतये नमस्ते अस्तु लम्बोदरायैकदन्ताय विघ्ननाशिने शिवसुताय श्रीवरदमूर्तये नमो नमः। श्रीगणेशाय नमः। नारद उवाच प्रणम्य शिरसा देवं गौरीपुत्रं विनायकं भक्तावासं स्मरेन् नित्यम् आयुः कामार्थसिद्धये। प्रथमं वक्रतुण्डं च एकदन्तं द्वितीयकं तृतीयं कृष्णपिङ्गाक्षं गजवक्त्रं चतुर्थकम् लम्बोदरं पञ्चमं च षष्ठं विकटमेव च सप्तमं विघ्नराजेन्द्रं धूम्रवर्णं तथाष्टमम् नवमं भालचन्द्रं च दशमं तु विनायकम् एकादशं गणपतिं द्वादशं तु गजाननम् द्वादशैतानि नामानि
त्रिसन्ध्यं यः पठेन्नरः न च विघ्नभयं तस्य सर्वसिद्धिकरं प्रभो। विद्यार्थी लभते विद्यां धनार्थी लभते धनं पुत्रार्थी लभते पुत्रान् मोक्षार्थी लभते गतिम्। जपेत् गणपतिस्तोत्रं षड्भैर्मासैः फलं लभेत् संवत्सरेण सिद्धिं च लभते नात्र संशयः। अष्टभ्यो ब्राह्मणेभ्यश्च लिखित्वा यः समर्पयेत् तस्य विद्या भवेत् सर्वा गणेशस्य प्रसादतः। इति श्रीनारदपुराणे संकष्टनाशनं नाम श्रीगणेशस्तोत्रं सम्पूर्णम्। The prayer for forgiveness. आवाहनं न जानामि तवार्चनम् पूजां चैव न जानामि क्षम्यतां परमेश्वरी। मन्त्रहीनं क्रियाहीनं भक्तिहीनं सुरेश्वरी। यत्पूजितं मया देवी परिपूर्णं तदस्तु मे। गतं पापं गतं दुःखं गतं दारिद्र्यमेव च आगतं परमचैतन्यं पुण्योऽहं तव दर्शनात्। अन्यथा शरणं नास्ति त्वमेव शरणं मम। तस्मात् कारुण्यभावेन रक्ष रक्ष परमेश्वरी। रक्ष रक्ष परमेश्वरी। रक्ष रक्ष परमेश्वरी। अपराध सहस्राणि क्रियन्ते हरनिशं मया। दासोऽयमिति मां मत्वा क्षमस्व परमेश्वरी। क्षमस्व परमेश्वरी। क्षमस्व परमेश्वरी।
ऐका सत्यनारायणाची कथा. ही ऐका सत्यनारायणाची कथा. ही ऐका सत्यनारायणाची कथा. उल्कामुख राजा होता महाथोर, तयाची पत्नी होती सुंदर. नदी किनारी एकदा त्यांनी घातली महापूजा दोघांनी. आली एक नौका त्याच मार्गानी, नाव भरलेली पूर्ण द्रव्यानी. होती व्यापारी साधू बाण्याची, रीत पाहण्यास आला पूजनाची. उल्कामुख त्यास बोले ऐकावे, व्रत नारायणाचे आचरावे. मनोइच्छित फळ मागावे, चरणी श्रीहरीच्या लागावे. घरासी आला वाणी परतून, तयाची पत्नी होती शिलवान. तयांना नव्हते काही संतान, केला म्हणून नवसवाण्यान. पती पत्नीला झाली जाण, कन्या ही झाली त्यास रूपवान. कलावती म्हणून कन्येचे, नाव ठेविले त्याने आवडीचे. योगियांची ही प्रथा जाईना कधी वृथा, जाईना कधी वृथा. ऐका सत्यनारायणाची कथा. ही ऐका सत्यनारायणाची कथा. लीलावतीने काही दिवसान दिली नवसाची त्यास आठवण. बोल पत्नीचे ऐसे ऐकून दिले उत्तर साधू वाण्यान. लग्न कन्येचे होता मानान, करीन पूजा मोठ्या थाटान. दूत कांचन नगरी धाडीला, वर एक वैश्य पुत्र ठरविला. केले हो कन्यादान बापान, विवाह पार पडला थाटान. व्रत नवसाचे गेला विसरून, म्हणून रुष्ट झाले भगवान. जावयासह आला तो वाणी, करण्या धंदा आपला मानानी. नगर ते होते चंद्रकेतूचे, इथेच ग्रह फिरले दोघांचे. चंद्रकेतूच्या महालातून चोराने द्रव्य नेले चोरून. राजदूताने पाहिली चोरी, आला तो चोर वाण्याच्या दारी. चोरीचे द्रव्य तेथे टाकून, पळाला चोर दूत पाहून. साधू वाण्यावरी आला आळ, केले दोघासी कैद तात्काळ. करता आणि करविता काय घडवितो आता, काय घडवितो आता. ऐका सत्यनारायणाची कथा. ही ऐका सत्यनारायणाची कथा. लीलावतीस दुःख बहु झाले, घरीही द्रव्य चोरीस गेले. लागल्या मागू दोघी भिक्षा, पूजा न केल्याचीच ही शिक्षा. होते ब्राह्मणा घरी पूजन, आली कलावती ते पाहून. घरी सांगून तिने मातेला, घातली पूजा त्याच वेळेला. चंद्रकेतूच्या तेव्हा स्वप्नात, देव जाऊन देती दृष्टांत. दोघे निर्दोष असती व्यापारी, सोडून द्यावे त्यांना सत्वरी. सुटता कैदेतून तो वाणी, निघे भरून नौका द्रव्यानी. झाली इच्छा तोच देवाची, परीक्षा घेण्या साधू वाण्याची. येऊनी त्यास म्हणती भगवंत, ठेविले काय आहे नौकेत. म्हणे तो नौका आमची तरलेली, वेली व पाणी याने भरलेली. हो खरे तुझे हे बोलून, यती ते दूर बसले जाऊन. द्रव्य गेले व पाने पाहिली, क्षमायतीची त्याने मागितली. वेली पानाचे द्रव्य बनवून, दिले यतीने त्यास परतून. बांधवा संगे साधू वाण्यान, केले नारायणाचे पूजन. देवा हृदयी सत्यता, श्रीहरीशी पूजिता, श्रीहरीशी पूजिता. ऐका सत्यनारायणाची
आला तो वाणी आपल्या नगरात, जावई राहिला तो नौकेत. बातमी ऐकुनी आनंदाची, हर्षली भार्या साधू वाण्याची. गेली लीलावती ती चटकन, पतीचे घ्यावयास दर्शन. घरी कलावतीने भक्तीनं केले नारायणाचे पूजन. नाही केला प्रसाद भक्षण, तशीच गेली घेण्या दर्शन. म्हणून रुष्ट झाले भगवान, दिली नौका नदीत बुडवून. आकाशवाणी ती पडे कानी, आली कन्या प्रसाद त्यागुनी. तिचा पती मिळेल परतूनी, जर येईल प्रसाद भक्षुनी. घरी कलावतीने जाऊन, आली त्वरे प्रसाद भक्षून. पतीसह नौका पडली दृष्टीस, घातली पूजा हर्ष सर्वास. श्री प्रसाद भक्षिता, लाभे सौख्य सर्वथा, लाभे सौख्य सर्वथा. ऐका सत्यनारायणाची कथा, ही ऐका सत्यनारायणाची कथा. श्री हरी जगत पिता दूर करी तो व्यथा, ऐका सत्यनारायणाची कथा. ही ऐका सत्यनारायणाची कथा, ही ऐका सत्यनारायणाची कथा. सुखकर्ता दुःखहर्ता वार्ता विघ्नाची, नुर्वी पूर्वी प्रेम कृपा जयाची. सर्वांगी सुंदर उटिशेंदुराची, कंठी झळके माळ मुक्ता फळांची. जय देव जय देव जय मंगलमूर्ती, दर्शन मात्रे मन कामना पूर्ती. जय देव जय देव. रत्न खचित भरा तुझ गौरी कुमरा, चंदनाची उटी कुंकुम केशरा. हिरे जडित मुकुट शोभतो बरा, रुणझुणती नूपुरे चरणी घागरिया. जय देव जय देव जय मंगलमूर्ती, दर्शन मात्रे मन कामना पूर्ती. जय देव जय देव. लंबोदर पीतांबर फणीवर बंधन, सरळ सोंड वक्रतुंड त्रिनयना. दास रामाचा वाट पाहे सदना, संकटी पावावे निर्वाणी रक्षावे सुरवर वंदना. जय देव जय देव जय मंगलमूर्ती, दर्शन मात्रे मन कामना पूर्ती. जय देव जय देव. सिंदूर लाल चढ़ायो अच्छा गजमुख को, दो दिल लाल विराजे सुत गौरी हर को. हाथ लिए गुड़ लड्डू साई सुरवर को, महिमा कहे न जाए लागत हूँ पद को. जय जय जी गणराज विद्या सुखदाता, धन्य तुम्हारो दर्शन मेरा मन रमता. जय देव जय देव. अष्टौ सिद्धि दासी संकट को बैरी, विघ्न विनाशन मंगल मूरत अधिकारी. कोटि सूरज प्रकाश ऐसी छवि तेरी, गंडस्थल मद मस्तक झूले शशि बहारी. जय जय जी गणराज विद्या सुखदाता, धन्य तुम्हारो दर्शन मेरा मन रमता. जय देव जय देव. भाव भगत से कोई शरणागत आवे, संतत संपत सब ही भरपूर पावे. ऐसे तुम महाराज मोको अति भावे, गोसावी नंदन निश दिन गुण गावे. जय जय जी गणराज विद्या सुखदाता, धन्य तुम्हारो दर्शन मेरा मन रमता. जय देव जय देव.
सर्प